भाजपनं आम्हाला हिडीस किळसवाणी अशी वागणूक दिलेली आहे. एखाद्या महिलेवर बलात्कार ज्या पद्धतीने होतो, तशा प्रकारचं वर्तन हे भाजपनं केलेलं आहे. आता हे जे उद्गार आहेत, हे उद्गार कोणात टीका करायचे नसून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आणि राज्यभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मुखातून हे उद्गार पडलेले आहेत. जे शहाजी बापू पाटील भाजपला अगदी भाजपवाले डोक्यावर घेऊन मिरवत होते, त्या शहाजी बापू पाटलांनी हे आपलं वैफल्य व्यक्त केलेलं आहे. त्याला कारणही तसंच घडलेलं आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना असा हिसका दाखवला आहे की शहाजी बापूंचा चेहरा हा रडवेला झालेला आहे. आणि सोलापूरमध्ये शहाजी बापू हे एकटेच जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत नाहीयेत, तर तालुक्यातला भाजपचा असो किंवा विरोधकांमधला असो कोणता ना कोणता नेता हा जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत आहेत. नमस्ते, मी योगेश कुटे, तुम्ही लेट्स पाहतात. नगरपंचायत नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधला संघर्ष आता चव्हाट्यावर आलेला आहे. महायुती स्थानिक पातळीवरती युतीचे किंवा राजकीय रणनीतीचे निर्णय घेणार होती आणि एकमेकांवरती जरी मित्रपक्ष जरी असतील, एकमेकांच्या विरोधात जरी लढले तरी एकमेकांवरती टीका करताना संयम बाळगायचा असा देखील तह झालेला होता. पण जयकुमार गोरे यांच्याविषयी जे वाक्य शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे, त्यातून हा तह कधीच मोडीत निघालेला आहे एवढं मात्र नक्की. असं सांगोल्यामध्ये काय घडलं की शहाजी बापू यांना रडू कोसळलेलं आहे. त्याचं असं घडलं की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यामधल्या 11च्या 11 नगरपालिकांमध्ये भाजपचे उमेदवार हे कमळावरच्या चिन्हावरतीच उभे राहतील असा पण केलेला होता. आणि या ठिकाणी भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये जयकुमार गोरे हे आहेत. सोलापूरमधल्या विजय देशमुख असू द्या किंवा सुभाष देशमुख या भाजपमधल्या दिग्गज नेत्यांना डावलून जयकुमार गोरे यांना सोलापूर सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आहे. हे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपची राजकीय जी ताकद आहे ती वाढवण्याच्यासाठी जयकुमार गोरे प्रयत्नाला लागलेले आहेत. पण हे करताना साधनशुचिता कोणतीही न पाळता सामदामदंड या नीतीनं जयकुमार गोरे हे आता सोलापूरच्या राजकारणामध्ये उतरले आहेत. त्यांनी काय केलं की जे शेकाप आणि भाजपा हे एकमेकांचे विळ्या भोपळ्यासारखे शत्रू होते, त्याच शेकापच्या उमेदवाराला सांगोल्यामध्ये पाठिंबा दिला. आदल्या रात्री बनकर नावाच्या उमेदवार हे भाजपचे अधिकृत उमेदवार ठरलेले आहेत. त्यामुळं सांगोल्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि जयकुमार गोरे हे आता एकत्र झाल्याचं दिसून आलेलं आहे. हे दोघे एकत्र होणं म्हणजेच बाबासाहेब देशमुख यांना ताकद मिळणं आणि तेच शहाजी बापू पाटील यांना खटकत आहे. आता पुढच्या काळामध्ये बाबासाहेब देशमुख हेच भाजपमध्ये येऊ शकतात किंवा भाजपचे मित्र होऊ शकतात अशी देखील अटकळ या निमित्तानं आता बांधण्यात येत आहे. त्यामुळं शहाजी बापू पाटलांचं वय झालेलं आहे. शहाजी बापू पाटील आता पुढच्या काळामध्ये निवडणुकीत क्षमतेने लढू शकतील हे भाजपला स्पष्ट झाल्यामुळे त्यांनी आता बाबासाहेब देशमुखांवरती आपला डाव लावलेला आहे. या सांगोल्याच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता सर्व पक्ष हे एकत्र आलेले आहेत. म्हणजे शहाजी बापू पाटलांच्या विरोधात दीपक आबा साळुंखे असू द्यात किंवा भाजप असू द्या, शेकाप, या सगळ्यांची एकत्र अशी मोठ ही जयकुमार गोरे यांनी बांधलेली आहे. ज्या शहाजी बापू पाटलांच्या विजयासाठी भाजप किंवा जयकुमार गोरे गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या हिमतीने प्रचार करत होते, ते शहाजी बापू पाटील आता त्यांना नकोसे झालेले आहेत एवढं मात्र नक्की. आता पंढरपूरमध्ये काय घडलं? पंढरपूरमध्ये देखील विठ्ठल परिवार विरुद्ध भाजप परिवार अशी सरळ लढत होणार असं बोललं जात होतं. विठ्ठल हा जो पंढरपूर परिसरामधला जो महत्वाचा सहकारी साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील, माजी आमदार कैलासवासी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके, कल्याण काळे हे एकत्ररित्या येऊन पंढरपूरमध्ये परिचारक आणि भाजपला हे तोडीस असा उमेदवार किंवा त्या ठिकाणची निवडणूक करणार होती. पण प्रत्यक्षामध्ये काय झालं? जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांना तिसरी आघाडी करायला लावली. म्हणजे तो जो विठ्ठल परिवार म्हणून एकत्रित निवडणूक ते लढणार होते, त्या विठ्ठल आघाडीचा मृत्यूच जन्म होण्याआधी झाला आणि त्यासाठी
अभिजित पाटील यांना थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेण्यात आलं आणि त्यांना ही युती तुम्ही तोडा आणि तुम्ही वाटल्यास स्वतंत्रपणे लढा अशी अट घालण्यात आली. आता अभिजित पाटील यांचे कारखाने असल्यामुळं स्वाभाविकच त्यांना त्या दबावाला बळी पाडावं लागलं अशी सोलापूरच्या राजकारणामध्ये चर्चा आहे. अकलूजमध्ये देखील त्यांनी त्याच पद्धतीने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. अकलूजमध्ये मोहिते पाटील आणि त्यांच्या राजकारणाला संपवण्याचा विडा माजी आमदार राम सातपुते यांनी उचललेला आहे. त्याला अर्थातच जयकुमार गोरे यांचं बळ आहे. त्यामुळं अकलूजमध्ये देखील स्वतंत्रपणे असा उमेदवार देऊन मोहिते पाटलांना चारी मुंड्या चित करण्याचं प्लॅनिंग या दोघांनी केलेलं आहे. त्यासाठी मोहिते पाटलांचे परंपरागत विरोधक प्रकाश पाटील यांना देखील भाजपमध्ये घेण्यात आलेलं आहे. अर्थात प्रकाश पाटील यांच्या संस्थेची चौकशी सुरू होती आणि त्यानंतरच ते भाजपमध्ये गेले, हा फक्त योगायोग समजावा. मोहोळमध्ये देखील माजी आमदार राजन पाटील यांना भाजपमध्ये घेतलेला आहे. त्यांच्या देखील एका वायनरीची चौकशी होती आणि मग नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा देखील तुम्हाला योगायोग तुमच्या लक्षात आला असेल. अनगर नगरपंचायतीमध्ये तर बिनविरोध 17च्या 17 जागा निवडून आणून राज्यामधली पहिली अशी एक नगरपंचायत आहे की जिचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व भाजपचे आहेत. त्यामुळे हा देखील विक्रम जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांच्या नावावर नोंदला गेलेला आहे. पण अनगरमध्ये झालं काय की अनगरमधली सगळी निवडणूक बिनविरोध करण्याच्या नादामध्ये विरोधकांना तिथे अर्ज देखील भरू दिले गेले नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे. म्हणजे एका महिलेला पोलीस बंदोबस्तामध्ये पहाटे 5 वाजता जाऊन नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज भरावा लागतो. ही खरोखरीच दयनीय आणि शोचनीय अशी बाब होती. पण निवडणूक आयोगाचं याच्याकडे लक्ष नेहमीप्रमाणे गेलंच नाही. त्यामुळे राजन पाटील यांचे जे पुत्र आहेत अजिंक्य राणा पाटील यांच्या पत्नीच अनगरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात एका सामान्य महिला असलेल्या उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरलेला आहे. आता हा त्यांचा अर्ज आला याचा धक्का राजन पाटील यांना बसलेला आहे असं आता बोललं जात आहे. गेली 65 वर्षे म्हणे अनगरची जी नगर ग्रामपंचायत होती ती बिनविरोध होत होती आणि तीच परंपरा त्यांना कायम ठेवायची होती. पण त्यासाठी एखाद्याला अर्ज न भरू देण्याची परिस्थिती निर्माण करणं हे देखील अयोग्य होतं. पण भाजपची सत्ता गावापासून काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणण्याच्या नादामध्ये सरकारी यंत्रणा कशीही विठीला धरायची हा देखील पायंडा आपल्याला अनगरमध्ये पाहायला मिळाला. त्यांनी त्याच पद्धतीनं इतर शहरांमध्ये देखील काही आयात उमेदवार केलेले आहेत. त्या जर आयात उमेदवारांची नावं पाहिली तर भाजपचे निष्ठावंत किती आणि आयात उमेदवार किती हे देखील आपल्याला लवकर कळणार नाही. आता त्यांनी काय काय केलेले पाहूया. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी जे भाजपचे आहेत त्यांचे भाऊ मिलन कल्याण शेट्टींना तिथे उमेदवारी मिळालेली आहे. हे समजा भाजपचंच कुटुंब आहे त्यामुळे ते आपण भाजपच्या उमेदवारांचे न्याय मिळाला असं म्हणू शकतो. पण मंगळवेढ्यात काय केलेलं आहे, राष्ट्रवादीच्याच प्रदेश प्रतिनिधी आहेत जगताप म्हणून, त्यांच्याच पत्नीला मंगळवेढ्यामध्ये भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. सांगोल्याचं तुम्हाला मी सांगितलंच आहे, त्या ठिकाणी शेकापच्याच उमेदवाराला तिथं उमेदवारी मिळालेली आहे. करमाळ्यातही नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. सुनीता देवी यांचे सासरे गिरधरदास देवी हे तब्बल 27 वर्ष करमाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यामुळं त्या ठिकाणी जो जिंकणारा उमेदवार आहे त्याच्याच पाठीशी भाजप उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी विलासराव घुमरे यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते होते पण त्यांना अर्थातच भाजपनं त्या ठिकाणी डावललेलं आहे. सोलापूरचं पालकमंत्रीपद हे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी सांभाळलेलं होतं. भाजपमध्ये देखील विजय देशमुख, सुभाष देशमुख यांच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईच असलेल्या जयकुमार गोरे यांनी आपल्याला जे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे ते भाजपच्या विस्तारासाठी वापरण्याचं मनोमन ठरवलेलं दिसतं आहे. त्यामुळंच बबनदादा शिंदे यांचे पुत्र असोत किंवा दिलीप माने यांचा भाजप प्रवेश असो, राजन पाटील की ज्यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आधीच्या काळामध्ये भरपूर असा त्रास दिलेला होता, पण त्यांच्यासाठी भाजपनं पायघड्या घातलेल्या आहेत आणि त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आपला नगराध्यक्ष असावा, आपला सरपंच असावा. जयकुमार गोरे हे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने योग्य करत असतीलच, पण त्याच्या आगामी काळामध्ये काय पडसाद उमटतील हे पुढच्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।